नमस्कार। सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत चालला आहे, परंतु आरक्षणाच्या या लढाईत फडणवीस आणि भाजपला नेहमीच टार्गेट केलं जातं। असं असलं तरी मराठा समाजासाठी भरपूर असे काही निर्णय आहेत जे महायुती सरकारने घेतले आहे। राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदेंनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय घेऊ असं जाहीर केलं होतं। गेल्या 2 वर्षांच्या काळात महायुती सरकारनं राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले। सर्वसामान्य नागरिक असो, तरुण असो, महिला असो, अशा सगळ्या घटकांसाठी महायुती सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे। सरकारने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण। सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाची निर्मिती करून महायुती सरकारने फेब्रुवारी 2024 ला मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण लागू केलं। अनेक गोष्टींचा अभ्यास करून मराठा समाजासाठी टिकणारं असं आरक्षण महायुती सरकारने आणलं आणि याचा थेट परिणाम म्हणजे एमपीएससी परीक्षेमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू करण्यात आले। 2024 ते 25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाण सादर करण्यास अनेक अडचणी येत होत्या। प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची वेळ आली होती। जात वैधता प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयावर प्रचंड गर्दी होत होती। महायुती सरकारने विद्यार्थ्यांची हीच अडचण लक्षात घेत यावर त्वरित मार्ग काढला। विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारने एसीबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांसाठी 6 महिन्यांची मुदतवाढ दिली। ओबीसी, एससी, एसटी, एनटी आदी आरक्षणासोबतच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे। एवढं असूनही एकीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर भाजपला पराभूत करण्याची भाषा त्यांच्या तोंडातून निघत असल्यामुळे भाजपचेच नेते आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर चांगले संतापले आहेत। जरांगे पाटील हे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप देखील होतोय। तसंच मराठ्यांविरोधात असलेल्या नेत्यांना पाडणार असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिला आहे। यावर आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। तू काय ठेका घेतलाय का? कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं? एवढीच हिंमत असेल तर राजकारणात यावं, निवडणूक लढवावी आणि आपले 288 आमदार उभे करावे, असं आव्हान भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना थेट दिलंय। यावर तुम्हाला काय वाटतं? आता तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबलं विसरू नका। धन्यवाद।